अगं वहिनी, तू इथे काय करतेस? इथं म्हणजे अगं, दादालाच भेटायला आले. बाहेर कळलं मला की तू देवळात गेली होतीस ना. म्हटलं दादाला काही हवं नको ते पाहायला हवं म्हणून आले होते. बिचारा, खूप वाईट वाटतं ग दादाचं. आणि आता हे नव्याने झालेलं दुखणं खरं किती सहन करतोय माझा दादा. काय करणार म्हणजे कसं बरं होणार, लवकर कसं बरं होणार याचाच विचार करत होते. खरं सांगू का वहिनी, मी ना मनोमन परमेश्वराची अशी प्रार्थना करत होते. म्हटलं देवा परमेश्वरा, माझ्या दादाला ना लवकरात लवकर बरं कर या नवीन आजारातनं. आणि जो कोणी माझ्या दादाला बरं करेल ना, त्या माणसाला किंवा त्या कुणालाही मी हात जोडून स्वतः त्याला माझ्या घरात म्हणजे या घरात घेऊन येईन आणि त्याचं योग्य ते आदरातिथ्य पण करेल. ठीक, आता तू आलीस ना, बरंच झालं. येते. तुला सांगू का, माझा ना कमळेवर पूर्ण विश्वास आहे. मला नाही वाटत तिनं ते तेलात काय मिक्स केलं असेल. किती गरीब बिचारी आहे ती असं कशाला करेल? मला पण तेच वाटते. बिचारीचं कोणी काही ऐकून पण नाही घेतलं ग. आपल्या मोठ्या साहेबांची तर किती मनापासून सेवा करते ती पोर. आजकाल कोणासाठी काही चांगलं करायचं पण जमाना राहिला नाही ग. पण एवढी सेवा करून पण सगळ्यांची बोलणी ऐकून गेली बिचारी. हो ना. आणि आपल्या अन्नपूर्णा मॅडम, त्याने तरी तिच्या बाजूने उभं राहायला हवं होतं ना. त्याने पण तिला हाकलून दिलं. किती वाईट वाटलं असेल तिला. आता आपण काय बोलणार ग, आपण पडलो नोकर माणसं. चल लागूया कामाला, नाहीतर तिच्याबद्दल बोलतोय म्हणून आपल्या संघावर येईल काहीतरी. चल. बाबा, अजून त्रास होतोय का? आई, मला हेच समजत नाहीये की असं कसं होऊ शकतं. मलाही काही कळत नाहीये रे. आणि कमळीने असं काही केलं असेल यावर विश्वासच बसत नाही माझा. माझं डोकं चालेना असं झालंय रे. आपली वेळच खराब आहे म्हणायचं. नाही आई, खरं तर आपलीच चूक आहे. आपण बाबांकडे लक्ष दिलं नाही म्हणून हे असं झालं. खरं तर आपल्यापैकी कोणीतरी 24 तास बाबांबरोबर थांबायला हवं. आणि मला हे पटतच नाहीये की कमळीने हे सगळं केलंय. अगं पिल्लू, काय तुझं? अगं कसला आनंद. डान्स. अगं ओ अगं 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 हो आई, हिचं बघाय चालू आहे. काय अगं आज माझी राणी जरा जास्त खुश असते. मग काय, ओनली बिकॉज ऑफ जीनियस 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 ग्रॅनियरजी. काय केलं म्हणजे काय? अगं, तू इतका छान गेम खेळला होता कमेट टमेट सोबत. पण माहितीये, त्याच्यानंतर ती थांबली नाही, आपल्या गेट बाहेर बसलेली. काय? हो, बसते होते इथेच. बट गेस गेस काय म्हणजे काय गेस? ही आजी, हा. तिने पण तिला इग्नोर केलं. वा, म्हणजे आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. सक्सेसफुल नाही, सुपर डुपर सक्सेसफुल. नाच नाच नाच, हे सगळं तुझ्यामुळे झालं. सर डान्स. अगं आईला चक्कर येईल, आईला चक्कर येईल. अगं, थांब ना. काय मला काय पाडायचंय का तुला? चला, म्हणजे एक मात्र झालं. आता ती कमळी आहे ना, ती या घरामध्ये परत कधीच येणार नाही.
बघ तू तिला या घराच्या बाहेर तर काढलंच आहे, पण आता तिला कॉलेजच्या सुद्धा बाहेर काढणार आहे. तुला खूप त्रास दिला ना तिने, आता तिच्या हातात काही एक उरणार नाहीये. तिला माहित नाहीये ही कामिनी काय चीज आहे ती. कारण कामिनीचा डाव पडझे वर्मावर खाव. ती पोर किती मनापासून बाबांची सेवा करत होती. हो ना, मला सुद्धा नाही पटत आहे. पण अरे ते तेल गावाकडून तिनेच आणलं होतं ना, तर कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही मला काही समजेन असं झालंय. खूप जमतंय का ग कमळी? हे सगळं तू मला आधी का नाही सांगितलंस? आणि स्वतःचा निर्दोषपणा सिद्ध करण्याची ही कुठली पद्धत आहे? हे असं सगळं करण्याआधी आता हे लागल्यानंतर अभ्यास कसा होणार आहे या गोष्टीचा विचार नाही केलास का तू? हे बघ, मी तुला ओरडत नाहीये, प्लीज वाईट वाटून घेऊ नको. अहो नाही सर, तुम्ही वरडायलाय म्हणून नाही वाईट वाटत. आजोबांसाठी वाईट वाटतंय. त्यासनी काय झालं काहीच कळना बघा. हो, कसला लाल बुंद पाय झालेला माहित आहे? किती त्रास झाला असेल त्यासनी. त्यासनी काही सांगता बी येईना. कसं वाटत असेल हो. कमळी, कोण आहेस तू? कुठून आलीस? ते तुझ्या हाताला भाजलंय, त्याचा त्रास होतोय, पण तुला अजूनही आजोबांची काळजी वाटते. माझ्याकडे ना खरं शब्दच नाही आहेत माझ्याकडे. खूप वेगळी आहेस. बरं, हे औषध घे, तुला बरं वाटेल. एक मिनिट थांब, औषध घेऊ नको, थांब, मी आलो. काय 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 होतंय? काय काय काय? बाबा? काय काय काही काही सांगायचं का तुम्हाला? काहीतरी दाखवायचंय त्यांना. काय काय दाखवताय? हो, काय सांगायचंय तुम्हाला? काय सांगायचं बाबा? हा, पाय. हो, पाय असं झालंय. तेल. लाल. हो, लाल कशामुळे? ते ते तेल म्हणजे हे नाही मग वाटी. हे वाटीकडे बोट दाखवताय. काय झालंय मग? काय झालंय वाटीतले हे? त्याच्यात काय? अरे काही गडबड आहे का? हा, हे बघा, हा प्रसाद खाण्याच्या योग्यतेचा नाहीये. बहिणी, अगं ह्या लाडवाला ना रॉकेलचा वास येतोय. राजन, हां, तू एक काम कर, त्या बाटलीतलं तेल आणि हे वाटीतलं तेल दोन्ही जरा लॅबमध्ये टेस्टिंगला देऊन ये. पण आई, हो राजन, हे सारखं त्या बाटलीकडे या वाटीकडे इशारा करतायत. काहीतरी सांगायचंय त्यांना. मला शंका येते, आपण याची टेस्ट करून घेऊया. आणि बघ, हे फक्त आपल्या दोघांमध्येच राहू दे. आणि इकडे बरं वाटेल तुम्हाला. हे घे. काल रात्रीपासून काही खाल्लं नसशील तू. औषध घ्यायचं आता, त्याआधी पोटात काहीतरी गेलं पाहिजे. हे घे, डब्बा खाऊन घेतो आधी.
ह्या स्पीडने खाल्लंस ना तर कॉलेज संपेल पण डब्बा नाही संपणार. तुझी हरकत नसेल तर मी भरू. नाही नको सर, मी खातो. तू का नको म्हणतेस ते कळतंय मला, पण कमी एक लक्षात घे, आता मी तुझा मित्र आहे, टीचर नाही. आणि आता तुझ्या पोटात काहीतरी अन्न जाणं गरजेचं आहे आणि औषध घेणं गरजेचं आहे. आणि लोक आपल्याबद्दल काय विचार करतील ह्याचाही विचार आपणच केला तर मग लोक काय करणार. जेव्हा आपल्या मनात पाप नसतं तेव्हा जगाची पर्वा करायची गरज नसते. सर बस झालं. अरे बास काय, शेवटचा घास राहिला, एवढं फिनिश कर. गुड. खरंच देव प्रत्येकाच्या आयुष्यात एक वाटाड्या पाठवत असतोय. तसं हे ऋषी सर माझ्या आयुष्यातलं वाटाड्या आहेत. देवी तुळजाई, तुझाच आशीर्वाद म्हणून यो माणूस माझ्या आयुष्यात आलाय बघ. थँक्यू तुळजाई. ठीक आहे, औषध घे आणि आता हॉस्टेलवर जाऊन आराम कर. आराम कर. अनिका वाट सोड. अगं थांब ना, बघू खूप लागलंय का. नाही ग बिचारी कमळी, दुखत असेल ना ग खूपच. यु नो वॉट, मला तुला त्रास देऊन देऊन असं बोर झालंय. आणि हा जो तुला त्रास होतोय ना, हे पाहून आय फील रिअली बॅड. हे खूप वाईट वाटतंय. तुला आठवत आहे का माझ्या आजीने सांगितलेलं आपण फ्रेंडशिप करायला पाहिजे म्हणून. तर आपण फ्रेंडशिप करूया, सांग ना. अगं थांब गावच्या, कुठे चाललीस. अनिका सोड. नाही सोडणार. का सोडू मी. पहिले तुला माझ्या घरातून आउट केलं, आता मी तुला कॉलेजवरून आउट करेन. काय ग, काय माझ्याशी फ्रेंडशिप करणार तू. माझ्याशी फ्रेंडशिप करणार. अगं माझ्या समोर उभं राहण्याची लायकी तरी आहे का तुझी. अनिका सोड, अगं दुखायलंय मला. नाही सोडणार. का सोडू. माझ्या घरी आलेली ना, माझ्या आजोबांना तुझ्यामुळे त्रास झालेला ना. आता तू पण फील करून बघ कसा होतो त्रास. करून बघ त्यांना कसं वाटलं असेल ते फील करून बघ. आणि किती वेळा तुला घराच्या बाहेर काढलं, तुला धक्के मारून बाहेर काढलं तरी परत येतेस. अगं लाज लज्जा शरम आहे की नाही. किती वेळा येशील. आता येशील का आता घरी. नाही आता तर तू येशीलच तसं, पण तुला कुठे लाज लज्जा शरम. हा अगं मी काय वाकडं केलंय तुझं. का मला त्रास देतेस. काय मिळतं तुला हे समजा करून. सॅटिस्फॅक्शन. तुझे हे रडते ना, हे पाहून मला खूप आनंद होतो. मला खूप बरं वाटतं तुला रडताना बघून. आणि तुला हा त्रास होत असेल ना तर सांगून ठेवते, माझ्यापासून आणि माझ्या फॅमिलीपासून दूर राहायचं. कारण तुझी आणि माझी लेवल मॅच नाही होऊ शकत, कधीच नाही. मी अनिका महाजन आहे, मी इथे आहे. आणि तू भिकारडी कमळी. घेतलास. कमळे
कमळे काय ग काय झालंय? अगं हे समजू कोणी केलं? त्या माकडीनं निकीने केले ना व? आणि कोण करणार? थांब कमळे, मी तिला बघतो. निघे, कोण कुठं हळद मिळते का बघूया. चल 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 चल. मॅडम फ्रुट्स. मॅडम काय आहे? फ्रुट्स. फ्रुट्स नकोय मला आता, प्लीज गो. क्रिश कॉल करतोय म्हणजे पुन्हा मला लेक्चर देणार काहीतरी. हा परत परत कॉल करतोय म्हणजे हा इतका डेस्परेट झालाय माझ्याशी बोलायला. हा बोल. अनिका, आय एम रिअली सॉरी. मी खूप हार्शली बोललो तुझ्याशी. अँड आय हॅव गॉट अ सरप्राईज फॉर यू. व्हॉट? सरप्राईज? तेच द्यायला तुझ्या घराबाहेर आलोय. इनफॅक्ट तुला भेटायला आलोय, तेही तुझं फेवरेट चॉकलेट घेऊन. व्हॉट? चॉकलेट्स? तू खरं बोलतोय? नाही 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 नाही, तू प्रँक करतोय ना माझ्यासोबत? हे बघ, तुला पटत नसेल तर मी आतमध्ये येतो, पण मग सगळ्यांबरोबर शेअर करावं लागेल चॉकलेट आणि प्रायव्हसी पण नाही मिळणार. थिंक अबाउट इट. अरे नाही, वेट वेट वेट, मी येते. जस्ट गिव्ह मी 5 minutes, ओके? नाही नाही नाही, 2 minutes मध्ये ये, अदरवाईज मी आत येणार आहे. ओके ओके, येते मी. वाव, रिशने माझ्यासाठी सरप्राईज आणलं. रिश, रिश, ओ माय गॉड, आय कांट बिलीव्ह तू असं मला भेटायला आलाय. वाव. ऑफकोर्स मी तुला भेटायला आलोय. हाय. लेट मी कॅप्चर दिस मोमेंट. Let me post this on social media. मग कुठे आहेत माझे चॉकलेट्स? हे काय? सी, I've got so many. अरे एकच. You eat first. आजोबा, आजोबा सॉरी. म्हणजे मी या टायमाला इथं आलोय, खरंच माझं चुकलंय. असं चोरून येणं बरं नाही, मला माहित आहे हे चूक आहे. पण आजोबा माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे. तुम्ही बघताय ना सगळ्यांनी कसा आरोप केला माझ्यावर. आता मी काय करू ज्यानं मी निर्दोष आहे हे सिद्ध होईल? तुम्हीच सांगा. आजोबा तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर. मी त्यात काहीच मिक्स केलेलं नाही हे पटतंय ना तुम्हासनी? आजोबा अहो ते तेल खरंच लय गुणकारी आहे. आता मी घेऊन आलोय तेल, मी तुम्हासनी मालिश करतो म्हणजे तुम्हासनी लगेच बरं वाटेल. हा मी करू मालिश? काय झालं? I can't believe you did this to me. मी काय केलं? माझ्याशी खोटं बोलला. अगं असं काही नाही. अनिका, अनिका, कमळीला सांगायला पाहिजे. तुझ्याकडे फोन पण नाहीये. आजोबा आता बघा, मालिश केल्यावर कसं बरा होतोय तुमचा पाय. कमळी,
गावछाप, तुला या घराच्या बाहेर काढलेलं ना, ते पण धक्के मारून बाहेर काढलेलं, तरी आलीस आणि तेही असं चोरासारखी शिरली आहेस. मग ग्रॅनियाची चोर बघा. अनिका सॉरी, खरंच मी असं यायला नको होतं. माझं चुकलंय, मला कळतंय. पण आजोबांच्या पायाला मला मालिश करू दे. या तेलानं त्यासनी खरंच बरं वाटत. चला, तू समजतेस काय ग? अशी नाही ऐकणार ना. चल चल का? अनिका प्लीज. अनिका, चल. अनिका अगं.